मिनल माळीमडवी, न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली। या प्रकरणात 7 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि त्यानंतर वाकडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर सुरू केलेलं ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आले। सकाळी 8 वाजल्यापासून न्यायाच्या मागणीसाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थ आंदोलनावर ठाम होते। त्यानंतर पोलिसांनी 7 आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले। 5 प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली। दरम्यान तपास वेगाने सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले। काल संध्याकाळी घाटनांदूर येथील घटना आहे। त्या घटनासंबंधाने आज आम्ही त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि सदर गुन्ह्याचा जे सध्या तपास चालू आहे। त्यातील त्या जे तक्रारदार त्यांच्या काही शंका होत्या, त्या शंकाचं निरसन करण्यासाठी ते थांबले होते। त्यांच्या शंकाचं पूर्ण निरसन केलेलं आहे। या प्रकरणात किती आरोपी होते आणि किती आरोपींना आपण ताब्यात घेतलं? या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी निष्पन्न आहे सध्या आणि त्याच्यापैकी 5 आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। जो भी ते कायदेशीर तपास आहे तो पूर्ण तपास आम्ही करणार आहोत आणि ते त्यातून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही तपास करणार। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी इथं काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। काँग्रेसचे सरचिटणीस मोहम्मद सिद्दीक, माजी नगरसेवक किस्मतबाई, नगरसेवक आशिक अन्सारी आणि अकबर शहा यांनी पत्रकार परिषद घेत शहराध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घेत भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केलाय। देशमुख यांच्या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसचं नुकसान होतंय। पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। यावेळी अध्यक्ष हटवा, काँग्रेस बचाव अशी घोषणाही करण्यात आली। दरम्यान या सर्व आरोपांचे प्रदीप देशमुख यांनी खंडन केले। विकास कामांसाठी झालेली सर्वसाधारण सभा नियमानुसारच झाली असून भाजपच्या लेटर हेडवर निवेदन देण्यावर उत्तर द्यावे असा पलटवार त्यांनी केलाय। त्यामुळे अंजनगाव सुर्जीतील काँग्रेसमधील अंतर्गत वाद अधिकच चिघळण्याची चिन्ह दिसतात। जिला महासचिव मोहम्मद सिद्दीक, आज की पत्रकार परिषद बुलाने का उद्देश्य शहर अध्यक्ष के कामकाज को लेके चलने का है कि अंजनगांव सुर्जी के जो कांग्रेस के शहर अध्यक्ष है प्रदीप बहु देशमुख, मेरा खुद का आरोप ऐसा है और गांव में भी जो सामान्य नागरिक है, जो कांग्रेस के माइंड के लोग हैं, उनकी भी सोच ऐसी है कि जो कांग्रेस के शहर अध्यक्ष है ये बीजेपी के इशारों पर कामकाज कर रहे हैं और अंजनगांव की जो कांग्रेस है इसको बीजेपी के इशारों पर लेके चल रहा है और जो बीजेपी के फायदे के कामकाज है वो कांग्रेस में रह के वैसा काम कर रहे हैं। जैसा कल एक कांग्रेस पक्ष के तरफ से SIR का शिविर रखा गया था, वहाँ हमारे जिला अध्यक्ष साहब भी आए थे, बबलू बहु देशमुख भी आए थे वहाँ। तो वहाँ भी उन्होंने मतभेद वाला कामकाज किया शहर अध्यक्ष ने और तालुका अध्यक्ष ने भी किया। अब मेन उसमें शहर अध्यक्ष ने मतभेद वाला कामकाज ऐसा किया कि जो इससे पहले जो बीजेपी को समर्थन किए, जो कांग्रेस के लोगों ने जो मीटिंग जो थी, सभा, जनरल सभा थी, उसको जो सक्सेस बनाने के लिए जो 7 नगर सेवकों ने मीटिंग में पहुंचकर हाजिरी लगा के कोरम पूरा किया, तो वही लोगों को शहर अध्यक्ष ने कल के SIR के शिविर में स्टेज पर बुलाया गया, उनका सत्कार रखा गया और नहीं गए थे, उनको सत्कार से दूर रखा गया। उसमें भी उन्होंने बताया कि अगर मेरे बोलने के हिसाब से नहीं चलेंगे तो ऐसा उसका मतलब अपमान होगा। और कांग्रेस शहर अध्यक्ष के घर की नहीं है, कांग्रेस किसी के घर की नहीं है। कांग्रेस एक बड़ा पक्ष है, राष्ट्रीय पक्ष है और किसी के एक के बोलने पर चलेगा नहीं। यहाँ जो भी जिले में होगा जिला अध्यक्ष के बोलने के हिसाब से ही चलेगा। अब प्रदीप बहु हमारे जो शहर अध्यक्ष है, इन्होंने ठान के रख लिए कि कांग्रेस की बीजेपी बना देना और इसका ये पत्रकार परिषद इसलिए लेना पड़ा कि अभी आने वाले दिनों में कुछ दिनों में जिला परिषद है, इसके परिणाम कांग्रेस को जिला परिषद में आ सकते सामने। तो हमारा
वरिष्ठों से यही आपके माध्यम से कहना है, मैं खुद भी डायरेक्ट मिलूंगा उनसे जाके, और आपके माध्यम से भी, कि ये जो शहर अध्यक्ष के कामकाज पर है, इस पर ध्यान रखते हुए इनके ऊपर कोई तो भी कोर कमेटी या समिति बिठा के इनके कामकाज पर फोकस रखो, और किसी को इनके कामकाज का जो तरीका है इस पर ध्यान रखने के लिए एक कोई सा समिति बना के इनके कामकाज पर ध्यान देना चाहिए। हमारे को सिर्फ वरिष्ठों से हमारी एक उम्मीद है कि जो लोग गांव के हैं, जो कांग्रेस से जुड़े हुए हैं, मैं 2012 से जुड़ा कांग्रेस से, जो शहर अध्यक्ष है ये 2016 में आए, 16-17 में आए, नगर परिषद के इलेक्शन के होने के बाद जब भाजपा बहुमत सत्ता में आई, तो तब ये उधर से, मुझे तो ऐसा लगता है कि उधर से भेजे गए कि तुम कांग्रेस संभालो और हम बीजेपी संभालते। मेरा खुला आरोप है उन पर, क्योंकि उन्होंने इससे पहले भी कमल कांत वो 5 साल रहे नगर अध्यक्ष बीजेपी के, तो उनके विरोध में कांग्रेस ने कभी कोई निवेदन नहीं दी। एक आधा निवेदन बता दो कि कांग्रेस के तरफ से नगर परिषद के में जो सत्ताधारी बीजेपी की सत्ता थी, उनके विरोध में एक आधा लेटर पैड पर कोई विरोध हुआ, इतना बड़ा एनआरसी आया, जन दाखिलों के ये वो लोगों को परेशानी गई, मैंने खुद ने किया, हम लोगों ने समाज का काम किए, वो उस टाइम कहाँ गए थे शहर अध्यक्ष? आरोप नहीं है, क्योंकि ये शहर का मामला है, तो ज्यादा हमारा आरोप जो है, आरोप नहीं, शहर अध्यक्ष का ही। मैं तो बोलता कि आप लोगों को भी, जनता के भी समझ में आ गया है, आरोप नहीं बोलेंगे, साबित कर दिया उन्होंने कि वो बीजेपी के इशारे पर कामकाज। नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठं बौद्ध विहार लोहा शहरात उभारलं जाते। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेत त्यांनी विहार परिसरातील विविध सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। यावेळी विहार हे केवळ धार्मिक स्थळ न राहता ज्ञान, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचं प्रभावी केंद्र म्हणून विकसित व्हावं अशी अपेक्षा आमदार चिखलीकर यांनी व्यक्त केली। प्रकल्पाची गुणवत्ता, नियोजन, कामाची गती याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। चिखली नगरपालिकेने मालमत्ता करात मोठी वाढ केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याला तीव्र विरोध दर्शवलाय। बुलढाणा जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ बरबडे यांनी कार्यकर्त्यांसह नगरपालिकेला निवेदन देत करवाढ कमी करण्याची मागणी केली होती। तसंच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन आणि मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला होता। करवाढ कमी करण्याचा निर्णय झाल्यानंतर या निर्णयामागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा मोठा वाटा असल्याचा दावा बंडूभाऊ बरबडे यांनी केलाय। करवाढ कमी करण्याचं श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न करू नये असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ बरबडे यांनी आमचे प्रतिनिधी किरण शेजोळ यांच्याशी संवाद साधत आपली भूमिका मांडली। काय सांगसाल तुम्ही या ठिकाणी ही जी कर कमी केलेला आहे नगरपालिकेचा, त्याबद्दल काय सांगसाल तुम्ही? नगरपालिकेनं जर कर प्रसारमाध्यमातून असं कळतंय की नगरपालिकेनं करवाढ मागे घेतली, तर तसं झालं असेल तर निश्चित स्वागत आहे त्या निर्णयाचं, कारण की ही करवाढ नैतिकतेला धरून नव्हती। प्रशासनाची जी नियमावली आहे, महाराष्ट्र अधिनियम 1965चा नगरपालिका आणि नगरपंचायतीचा, त्या नियमावलीला पूर्णपणे फाटा देऊन ही करवाढ त्यांनी लादलेली होती। आणि ही करवाढमध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध केला नसता, आम्ही मुद्दे न्याय या सगळ्या गोष्टी मांडल्या, कोणकोणत्या कलमाखाली हे गोष्टी येतात, सगळ्या अभ्यासपूर्ण हे निवेदन आम्ही नगरपालिकेला दिलं, आणि त्यामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आणि त्यांना ही करवाढ रद्द करावी लागली। तुम्ही कशा पद्धतीने याचा पाठपुरावा केला? आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्याच्या नंतर एक चिखली नगरपालिकेवर मोर्चाचं नियोजन होतं। आजच सकाळी बैठक होती, त्याच्या संदर्भात गावातूनही प्रतिक्रिया आम्हाला चांगल्या आल्या होत्या आणि सगळे लोक या मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी होणार होते। मुख्याधिकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली होती, ज्या की कलमा आम्ही त्यांना त्या आमच्या निवेदनामध्ये अंतर्भूत केलेले आहे, त्या कलमाच्या अंतर्गत त्यांना एका खाजगी संस्थेला हे कर मूल्य निर्धारण करून देण्याचा अधिकारच नव्हता। मुळात ती एक पहिली चूक। दुसरी चूक अशी की तुम्हाला जेव्हा करवाढ करायची असेल दर 4 वर्षांनी करवाढ करावी लागते। नगरपालिकेची करवाढ आता आपल्या चिखलीत जवळपास 16 वर्षापासून किंवा 12 वर्षापासून झालेली नाही, परंतु करवाढ करत असताना मागं जर तुम्ही 1 रुपया लावलेला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 2 रुपये किंवा त्या 1 रुपयाच्या 40% रक्कम घेता येते। 1 रुपयाचे तुम्ही 2 रुपये घेऊ शकता, पण 1 रुपयाचे 10 रुपये तुम्ही घेऊ शकत नाही। यांनी मध्यंतरी काळामध्ये जे 15-16 वर्ष किंवा 12 वर्षाचा जो खंड पाडला, त्याचं एकूण सर्व मूल्यमाप करून तितक्या पटीनं हा कर लावलेला होता आणि तो पूर्णपणे निषेधार्ह आहे। तो असा कर लावता येत नाही
आणि बरं, हा जो कर लावलेला होता दुप्पट, हम्म, तर ते दुप्पट नाही, हे कितीतरी पटीनं लावला त्यांनी. 10 पटीने होता. हो. तर हा जो कर लावलेला आहे हा कोणाच्या माध्यमातून लावला गेला? आता म्हणजे मी त्याचं एक प्रोसिडिंग नगरपालिकेतून मागवलं होतं की तुम्ही जे करवाढ केलेली आहे तर तुम्ही सभागृहामध्ये हा विषय घेतला असेल अजेंड्यावर आणि त्याच्यावर ठराव झाले असेल, सूचक अनुमोदक कोणी असतील करवाढीच्या संदर्भात, तर त्यांनी ते दिलं नव्हतं. परंतु आता ज्या सकाळपासून पोस्ट फिरतायत तर त्यामुळे प्रशासक असताना ही करवाढ केलेली होती असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याच्याबद्दल माझ्याही मनात संदिग्धता आहे. जोपर्यंत कागदपत्र तपासल्या जाणार नाही, त्याचे मूळ गाभा काय आहे किंवा काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं नाही. करवाढ प्रशासकाच्या कार्यकाळातच झालेली आहे, आता यांनी केलेली आहे हे पुराव्यानिशी जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा लक्षात येईल. तुम्ही एक मनसेचे शहर अध्यक्ष आहे, बरोबर. काय सांगचाल ही जी वाढ झालेली कशा पद्धतीने झाली व कमी कोणामुळे झाली हे तुम्हाला काय वाटतं? नाही, काय झालं, करवाढीच्या ज्यावेळेला हे जे पावत्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचल्या त्यावेळेला सुरुवातीला 1-2 पक्षांनी निवेदन दिले, पण त्यांच्या निवेदन देऊन लोकांचं समाधान झालं नाही. बरेचसे लोक गावातली मंडळी जी आहे ते भाऊकडं आले आणि सांगायला लागले की भाऊ, सगळ्या लोकांनी निवेदन दिलं, भाऊ तुमच्याकडून निवेदनच नाही गेलं, या निवेदनावर कोणी काही पाहणार नाही किंवा याच्यावर कोणी काही ॲक्शन घेणार नाही. मग आम्ही भाऊन ठरवलं की नाही, आपण हा मुद्दा खूप लोक आपल्याकडे येत आहेत, आपण हा ताबडतोब उचलला पाहिजे. आणि लगेच आम्ही बुधवारला 8 तारखेला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्याच्या नंतर लगेच 4 दिवसामध्ये त्याच्यावर ॲक्शन झाली. म्हणजे कुठंतरी मनसेची काय पॉवर आहे हे लोकांना माहीत आहे, म्हणून लोक आमच्यापर्यंत आले आणि त्या पॉवरचा रिझल्ट कसा लागतो हे लोकांना माहीत आहे. त्याच्यामुळे निवेदन दिल्याच्या नंतरच आता सगळे लोक म्हणतात की बा हे आमच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं. तसं नाही आहे, हे मनसेमुळं झालं, हे लोकांना बी मान्य आहे आणि आपल्या सगळ्यांना मान्य करावंच लागणार. हे जे काम केलेलं आहे हे मनसेच करू शकते असं तुम्ही ठामपणे सांगू शकता का? 100% मनसेनंच केलं. आज आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काही नगरसेवक तिथे निवडून आलेले, हे अवांतर पक्षाचे, भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थित आहे आणि हा एवढा मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न करवाढीचा आणि ते निवेदनं देत आहेत किंवा फेसबुकवर टाकतायत याचा निषेध म्हणून. परंतु वास्तविकता जनतेनं त्यांना सभागृहामध्ये निवडून दिलेले, हा निर्णय सभागृहामध्ये व्हायला पाहिजे होता. करवाढीच्या संदर्भात जर प्रशासकाच्या कार्यकाळात तुम्ही म्हणता तशी जर करवाढ झाली असेल तरी पावत्या या करवाढीच्या तुमच्या निवडून आल्यानंतर तुमच्या या कारकिर्दीमध्ये वाटल्या जाऊन राहिल्या आणि तुम्ही उघडून बसलेले. तुम्ही हा विषय अजेंड्यावर घ्यायला पाहिजे होता. याच्यासाठी एक तातडीची बैठक सभागृहात बोलवायला पाहिजे होती आणि सभागृहात सगळ्या नगरसेवकाची मतं तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे होती. ते तुम्ही करत नाही. ज्यावेळेस मनसेच्या पद्धतीनं सगळे हे करवाढ रद्दच्या संदर्भात रस्त्यावर येते आणि ती करवाढ रद्द होते आणि आता तुम्ही म्हणता नाही आमच्यामुळं, तर लावणारी तुम्ही, रद्द करणारी तुम्ही, तुम्हाला दोन्ही गोष्टी श्रेयाने घेता येणार. बरोबर. नांदेडमध्ये समोर आलेल्या कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली. या प्रकरणात अनेक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचे आरोप समोर आल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी तपासाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी सखोल, निष्पक्ष आणि वेगानं तपास करावा, तसंच आरोपींविरोधात न्यायालयात भक्कम खटला उभा राहील यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे काटेकोरपणे गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्यात असं त्यांनी सांगितले. या संदर्भात पोलीस प्रशासनाशी सातत्यानं संपर्क ठेवून आवश्यक त्या सूचना दिल्या जात असल्याचंही रहाटकर यांनी स्पष्ट केले. कराच्या निमित्तानं नांदेडमध्ये येणं झालं. अतिशय चांगलं वाटलं, आनंद वाटला. नांदेडमध्ये पूर्वी पण येऊन काम केलेलं आहे, तर सगळ्यांना जुन्या सहकाऱ्यांना भेटताना खूप छान वाटलं. आजचा जो पुरस्कार मला दिलेला आहे, कुसुमताई चव्हाण पुरस्कार, स्मृती पुरस्कार, हा पुरस्कार मी समजते आहे की एक नव्यानं जबाबदारी मिळाली आहे असं मला वाटतं आहे. देशातल्या सगळ्या अर्ध्या आबादीची मी नॅशनल वुमेन कमिशनची अध्यक्ष आहे, पण आजच्या पुरस्कारानं हे मला वारंवार भान असणार आहे की देशातल्या सगळ्या अडलेल्या महिलांच्याकरता काम करायचं आहे आणि नक्कीच या पुरस्कारामुळे मी अधिक जबाबदारीने पुढं पण काम करेन. आता गमतीचा विषय जरी असला तरी पुरुषांसाठी कुठेतरी आयोग झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी किंवा अशा पद्धती चर्चा झाली आहे. तुम्ही सगळं काम करत असताना पुरुषांवर खरोखर अन्याय होतात असं वाटतं का? काय तुमचे अनुभव आहेत अनेक वर्षात? आपण असं बघतो की महिला आयोगाची स्थापनाच मुळी याकरता केलेली आहे की कुठंतरी जेंडर डिस्क्रिमिनेशन होत होतं आणि महिलांना कमी लेखलं जात होतं, हीन पद्धतीनं त्यांच्याकडे बघितलं जात होतं, म्हणून महिला आयोगाची स्थापना करायला लागली आहे. आजही आपण असं बघतो की फार मोठ्या संख्येनं
महिला अजूनही पीडित आहेत, त्यांना खूप मदतीची गरज आहे आणि म्हणून महिला आयोग त्यांच्याकरता काम करतो. जिथं पुरुष आयोगाचा आत्ता विषय आला, आता चर्चा चालू होती, मी त्यावर काही फार बोलावं असं नाही आहे, पण मी एक गोष्ट इतकंच म्हणेन की महिलांनी सुद्धा कधी आपल्या पदाचा म्हणा किंवा दुरुपयोग करू नये कायद्याचा. या पद्धतीने जे आता काही प्रकरणं समोर येत आहेत आणि त्याच्यामध्ये पुरुषांना किंवा कुटुंबालाच त्रास झालेला आहे, अशा पद्धतीने महिलांनी कधीही वागू नये, त्याचं समर्थन मी कधीही करणार नाही. मात्र एक गोष्ट मी नक्की म्हणेन की आजही महिलांना फार गरज आहे. आजही महिला खूप उपेक्षित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत. काही घटना होतात आणि त्या घटना घेऊन जेव्हा चर्चा होते त्यावेळेला गरजेमध्ये असलेल्या महिलांचे प्रश्न डायल्यूट होऊन जातात असंही मला वाटतं. त्यामुळे आपण फार दोन्ही बाजूंना नीट विचार करून सुद्धा आपण सगळ्यांनीच बोलावं असं वाटतं. त्या संपूर्ण विषयामध्ये पोलीस तपास करतायत. मला असं वाटतं की तपास आपण पूर्ण होऊ दिला पाहिजे, पण ज्या पद्धतीने ती हत्या झाली आहे हे दिसतं, हे फार वाईट आहे, पण पोलीस त्याच्यामध्ये काम करतात. महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला व्हाव्यात अशा पद्धतीने सातत्यानं मागणी होते. आता अभिजित मोरेंनी तर सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री 2.5 वर्षासाठी करावं अशी मागणी केली. तुम्हाला महिला म्हणून काय वाटतं? महिला पहिल्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत, सातत्यानं पुरुषच मुख्यमंत्री होताना पाहिजे. मी असं म्हणेन की महाराष्ट्र सध्या सेफ हँड्समध्ये आहे. छान काम चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. मुख्यमंत्री आपले खूप उत्तमपणे काम करतात आणि मला असंही वाटतं की महिला मुख्यमंत्री झाली तर आनंद आहे, तो काही प्रश्न नाही आहे. पण मुळामध्ये मला असंही वाटतं की मुख्यमंत्री पदावर महिलांच्या बाबतीमध्ये जी कोणती व्यक्ती संवेदनशील आहे, महिलांना उत्तमपणे सन्मान देऊन त्यांना बरोबरीचं अधिकार, हक्क देईल अशी मुख्यमंत्री पदावर व्यक्ती असावी असं मला नेहमी वाटतं. आणि आज मी जसं आधीच म्हटलं की महाराष्ट्र हा अतिशय सेफ हँड्समध्ये आहेत. आपले मुख्यमंत्री महिलांच्या सन्मानाकरता, महिलांच्या अधिकाराकरता. नांदेड दौऱ्यावर असताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली. मी व्यवसायानं वकील असून वकील हा शेवटी आपल्या पक्षकाराची भूमिका बाजू मांडत असतो, त्यामुळे गरज पडल्यास अशोक चव्हाण यांनी दिल्ली दरबारात वकिली करेन असंही निकम यांनी सांगितलंय. यावेळी त्यांनी नांदेडच्या रेल्वे सुविधांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. मुंबईहून रेल्वेनं नांदेडला येताना प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांचा अनुभव समाधानकारक नसल्याचं सांगत नांदेड मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नांदेडच्या रेल्वे संपर्कात सुधारणा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नांदेड या शहराला एक वेगळं महत्त्व आहे, परंतु आज मी मुंबईहून रेल्वेने आलो आणि जी मी पाहिली व्यवस्था ती अत्यंत खराब अशी मला वाटली आणि म्हणून निश्चितपणे मी रेल्वे मंत्री अश्विनीजी यांना आपली वंदे भारत नांदेड ते मुंबई अशी नाईट हे ट्रेन सुरू करता येईल का, स्लीपर कोच असलेली, याच्याशी मी त्यांची एक चर्चा करेल. आपल्या भागातील खासदार अशोकरावजी चव्हाण यांनाही मी घेऊन जाईल आणि निश्चित नांदेड शहरात एक रेल्वेने जर चांगलं जोडलं गेलं तर निश्चितपणे या शहराचा औद्योगिक क्रांती देखील मध्ये बदल होईल अशी मला खात्री आहे. मी असं नाही म्हणाले की अशोकराव चव्हाणांची दिल्लीमध्ये वकिली करा, काय मंत्रिपद वगैरे मिळणार आहे? मी वकील आहे. वकील कधी काय शेवटी निकाल लागेल याकडे लक्ष देत नाही, पण मी म्हटलं की अशोकरावजींचा मी वकील बनेल, दिल्ली दरबारात त्यांची वकिली करेल असे माझे. गिरीश नांदेड लातूर महामार्गावरील विष्णुपुरी येथील नव्यानं उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याच्या घटनेची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI च्या केंद्रीय तांत्रिक चौकशी पथकानं घटनास्थळी भेट देत पुलाची सखोल चौकशी केली आणि पाहणी केली. दिल्लीहून आलेल्या 5 सदस्यीय पथकानं पुलाच्या वरच्या आणि खालच्या भागाची तपासणी करत बांधकामाची गुणवत्ता आणि संरचनेची स्थिती तपासली. प्राथमिक पाहणीत काही तांत्रिक त्रुटी आढळल्याची माहिती समोर येत असली तरी पुलाचा भाग नेमका कोणत्या कारणामुळे कोसळलाय याबाबत अंतिम निष्कर्ष चौकशी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे असं पथकानं स्पष्ट केलंय.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील दरड दुर्घटनेतील बाधित कुटुंबांना राज्य शासनानं आर्थिक दिलासा दिलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचं वितरण करण्यात आलं. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 8 लाख रुपयांची मदत तर घराचं नुकसान झालेल्या कुटुंबियांना घर बांधणीसाठी 2,60,000 रुपयाचं अनुदान देण्यात आलंय. दरडग्रस्तांना आतापर्यंत विविध योजनांअंतर्गत जवळपास 10.5 लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी खेड तालुक्यात वाढत्या भूस्खलनाच्या घटनांचा उल्लेख करत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं आणि धोक्याचा इशारा मिळताच तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन केलंय. तालुक्यामध्ये दहिवली या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त कुटुंब जे आहे त्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने घराच्या समोर त्यांच्या आपण जवळपास 2,60,000 रुपये आणि जे मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना त्यासमोर आपण 8 लाख रुपयाची मदत अशी आपण दिलेली आहे. जवळपास 10.5 लाख रुपयाची मदत शासनाच्या वतीने त्या कुटुंबियांना आपण केलेली आहे आणि अजून वाढीव मदत कशा पद्धतीने देता येईल असा आम्ही प्रयत्न करतो आहे. नक्कीच त्यांचं झालेलं नुकसान आहे ते आम्ही भरून काढू शकत नाही, परंतु या आर्थिक मदतीने नक्कीच त्यांच्या कुटुंबियांना एक आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचं कुटुंबियांचं आणि घराचं जे नुकसान झालेलं आहे पुन्हा भरून काढण्यासाठी त्यांना ह्याची मदत होईल. दादा, मगाशी गोठेवाडी येथे आपण पाहणी केली आहे, मगाशी अधिकाऱ्यांशी काय सूचना आपण दिल्या? चिंचोली गोठेवाडी येथे मी पाहणी केलेली आहे आणि कसं ही घटना जरी दहिवलीमध्ये घडलेली असेल तरीसुद्धा याही अगोदर ह्याचा मी आढावा घेत असताना सूचना केलेल्या आहेत. कायमस्वरूपी पुनर्वसन हा ह्याला मला वाटतं शेवटचा पर्याय आहे आणि कायमस्वरूपी पुनर्वसन करायचं असेल तर पहिल्यांदा जागा निश्चित करावी लागेल. जागा निश्चित करण्यासाठी ती जनतेच्या आणि लोकांच्या म्हणजे त्यांना जी जागा अपेक्षित आहे तीच जागा निवडणं हे अपेक्षित आहे आणि मला वाटतं पहिल्यांदा ती जागा निवडणं, ती जागा कुठे आहे हे शोधून काढणं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण शासनाच्या जागेचा पर्याय समोर ठेवतो, त्यानंतर खाजगी जागेचा पण पर्याय समोर ठेवतो. ह्या दोन्ही पर्याय आपण समोर ठेवून पुनर्वसन कसं करता येईल असा आम्ही प्रयत्न करतो. दादा, तालुक्यात यंदा खूप मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे, अजून पावसाळा शिल्लक आहे, काय नागरिकांना आव्हान कराल? आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये एक तात्पुरता उपाययोजना आणि कायमस्वरूपी उपाययोजना अशा 2 उपाययोजना असतात. नागरिकांना आम्ही एवढंच सांगू की अजूनपर्यंत ही पावसाची सुरुवात आहे. एल निनोच्यामुळे कदाचित पावसाचा यावेळेस कमी असला असा अंदाज आहे, परंतु अतिवृष्टी होऊ शकते. ज्या ज्या वेळेला आपल्याला इशारा दिला जाईल त्या त्यावेळेला आपण तात्पुरतारित्या आपण स्थलांतरित व्हावं. कायमस्वरूपी ज्या वाड्या धोक्यामध्ये आहेत असं शंका वाटत आहे त्या ठिकाणची कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठीचा आम्ही तिथे प्रस्ताव आम्ही तयार करतोय. त्याला नागरिकांनी देखील सहकार्य करावं. कधी कधी असं होतं की नागरिक स्थलांतरित होण्याकरता विरोध करत असतात की आम्हाला गाव सोडून द्यायचं नाही किंवा वाडी सोडून द्यायचं नाही असा तिथे करायची कधी कधी मागणी असते. तर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजू समजून घेऊन हे पुनर्वसन करण्याचा मी प्रयत्न करतोय. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात ऑइलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. खाडीपार परिसरातील मच्छा कंपाऊंड इथं लूम उद्योगासाठी साठवून ठेवलेल्या ऑइलच्या गोदामात ही आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात जुने ऑइल साठवून ठेवण्यात आल्यामुळे काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली. जालना येथील भीम पार्क अर्थात विपश्यना केंद्राच्या प्रस्तावावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना पुन्हा वेग आलाय. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर टीका करत भीम पार्कसाठी 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचं म्हटलंय. यासाठी प्रस्तावच गेला नसताना निधी मंजूर झाल्याचा दावा कसा केला जातो असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. भीम पार्कची जमीन महापालिकेकडे हस्तांतरित करून पर्यावरण विभागाची मंजुरी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही गोरंट्याल यांनी सांगितले. तसंच मर्चंट बँकेतील 93 कोटी रुपयांबाबतही खोतकरांचा दावा फेटाळून लावत ते सरकारी अनुदान नसून ठेवीदाराच्या विम्याचे पैसे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आमचे दलित समाजाचे काही लोकांना उचकून माझ्या विरोधात फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राममध्ये एका प्रकारे एंटी कैलास गोरंट्याल चालू लागले. पण या विद्यमान आमदाराला असंही काय कळत नाही तसंही काही कळत नाही. हे जालना जिल्हाधिकारीकडून एक पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे. त्यात पहिला विषय असा आहे, जालना महानगरपालिका हद्दीमध्ये विपश्यन केंद्र भीम पार्क
उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्रथमतः जालना महानगरपालिकेचे नावे करण्यात कारवाई तात्काळ करण्यात यावी. तसेच प्रबल ठिकाणी तलाव असल्याने शासनाने संबंधित विभागाकडून तांत्रिक मूल्यमापन करून घेण्यात यावे. आज मित्रांनो, हा प्रश्न सर्वात येतो की हा जिथं भीम पार्क आपण मंजूर होणार आहे ती जागा सध्या शासनाची. शासनाने ते एकतर आम्हाला हँडओव्हर करून द्यावं लागेल. जोपर्यंत हँडओव्हर करत नाही तोपर्यंत आम्ही कोणती प्रकारची कारवाई करू शकत नाही. पण त्यात आणखीन एक शॉर्टकट रस्ता आहे. जर कलेक्टरने आम्हाला एनओसी दिली तर आम्ही ते कारवाई करण्यासाठी आमची तयार असेल. दुसरा, त्या पहिल्यामध्ये आता तांत्रिक मूल्यांकन करून घेणे म्हणजे फिजिबिलिटी ते होऊ शकतं की नाही होऊ शकतं. आता तशी सक्षम यंत्रणा महानगरपालिकाकडे नाही. पण या यंत्रणासाठी आम्हाला एखादा मोठी संस्थाला किंवा मोठे जे काम करतात त्याला बोलून त्याला एक काम दिलं पाहिजे आणि फिजिबल आहे की नाही ते आम्हाला देणार आहे. तेव्हा त्याच्यानंतर मायनर मॉडिफिकेशन 37ची कारवाई आम्हाला करावी लागेल. हे प्रोसिजरच आहे. या माणसाला काही कळत नाही, त्याला अभ्यासच नाही, पण उगाच माझ्या नावाने हा हे करतो. एक तर प्रथम यांनी जे बैठक घेतली त्यात त्याने कलेक्टरला बोलवायला पाहिजे की लँड त्यांची आहे. त्याला माहीतच नाही लँड कोणाची. सर्वात पहिले ये त्याला असंही काही कळत नाही तसंही काही कळत नाही. तिथं मग त्यांना माहीत पडलं, संजय शिरसाटने सांगितलं रे लँड महाराष्ट्र शासनची आहे, नगरपालिकेला मायनर मॉडिफिकेशन 37 करावं लागेल. तेव्हा त्याला काहीतरी म्हणजे त्याला असं काही कळत नाही मायनर मॉडिफिकेशन काय होतात. दुसरा, या भीम पार्कला MRTP ऍक्ट नुसार 37ची कारवाई आम्ही करू, पण जोपर्यंत हँडओव्हर होत नाही किंवा आम्हाला एनओसी भेटत नाही. तिसरा, हे जे प्रोजेक्ट तयार झालेला आहे त्याने तिकडे दाखवलं कुठं मंत्रालयात. पण जेव्हा भीम पार्कची आमची पूर्ण तयारी असेल तेव्हा ते आम्ही पण बघणार आहे. चौथा, याला पर्यावरणचा एनओसी लागतं. हे बघा, आपला जे भीम कुंड याने विसर्जन कुंड केला खांडीकरने आणि याने 2 कोटीचा नसेल तर 19 कोटीचा गेला आणि याने उद्घाटन केलं स्वतः, शासकीय उद्घाटन स्वतः केलं. त्यालाही पर्यावरणाचा मंजुरी नाही आहे आणि पर्यावरणाचा मंजूर नसल्यामुळे कोणतंही काम होऊ शकत नाही. पर्यावरणाची मंजुरी तुम्हाला तेव्हाही भेटतं जेव्हा मुख्यमंत्रीच्या लेवलवर याचा विषय त्यांच्या समोर ठेवा लागतं. सन्माननीय रावसाहेबजी दानवे त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. या बैठक जेव्हा पर्यावरणाच्या गोष्टी येईल, सन्माननीय रावसाहेबजी दानवे, सन्माननीय बबनदादा लोणीकर, सन्माननीय संतोष दानवे, सन्माननीय नारायण कुचे, सन्माननीय भास्कर आबा आणि आम्ही आणि महापौर उपमहापौर याची बैठक घेणार. आणि दलित समाजाची जेवढी संघटना आहे प्रत्येक संघटनाचे एक प्रमुखाला मी मुख्यमंत्रीकडे बैठक लावून याचा मार्ग लावणार आहे. आणि हा काय म्हणतो 130 मी मंजूर करून आले. अरे प्रस्तावच गेल्यानंतर मंजूर कसं होतं? मला मी सांगा, भीम पार्कचा हे विसर्जन कुंड सारखा करायचंय का आपल्याला? आता ते जिल्हा परिषद मध्ये काय झालं, बोगस बिल काढले या लोकांनी. ते असं करायचंय का? याला हायगाय एवढे कशाची? हायगाय कशासाठी? नांदेडमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रथमच कुसुमताई स्मृती पुरस्कार आणि शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षी शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्काराचा पहिला मान माजी मंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांना देण्यात आले. यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी राज्याच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्काराद्वारे प्रोत्साहन मिळणं आवश्यक असल्याचं सांगितलंय. शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने कुसुमताई स्मृती पुरस्कार आणि शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार यांना पहिल्यांदा आपण देत आहोत. पाहिलं की यावेळेस उज्ज्वल निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. राजेंद्र दर्डा यांना प्रथम जीवन गौरव पुरस्कार आम्ही दिलेला आहे. ते बाकी मान्यवरांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे. तर एक चांगलं वातावरण आहे. राज्यामध्ये चांगलं काम करणारे जे आपले लोक आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांनी केलेली सेवा ही लोकांसमोर आली पाहिजे आणि आगामी काळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये असंच काम करत राहावं याकरता जनतेच्या माध्यमातून त्यांना खूप प्रतिसाद आहे आणि त्यांनी चांगलं काम करावं आगामी काळात, याबद्दल कोणाला शंका नाही, करतीलच.
या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.